हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सान्वीज किचन. तर तुम्हाला सुपर टेस्टी असा मी मँगो रवा केक दाखवते. तर त्याचं साहित्य तुम्ही नोट डाऊन करा. तर इथे मी 150 ग्रॅम्स बारीक रवा घेतलेला आहे, 150 ग्रॅम्स मँगो पल्प घेतलेला आहे, 75 ग्रॅम्स शुगर, 100 ml मिल्क आणि 1/4 कप ऑइल घेतलेला आहे, साधारण 40 ml. तर आपल्याला एका बाउलमध्ये रवा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये दूध घालायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर रवा जेव्हा दूध ॲब्झॉर्ब होईल रव्यामध्ये, त्यामध्ये आपण नंतर मँगो पल्प घालणार आहोत. तर मँगो पल्प आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. मिक्स झालं की आपल्याला एक 10 मिनटं हा रेस्ट करायचा आहे हे मिश्रण. त्यानंतर हे बघा व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे. 10 मिनटं रेस्ट करून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला पावडर शुगर घालायची आहे. तर पावडर शुगर पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि ती पण आपल्याला रेस्ट करायची आहे. तर हे पण मिश्रण आपण 10 मिनटं रेस्ट करत ठेवणार आहोत. त्यामुळे रवा जो आहे हा फुलून येईल. आणि आता आपण त्या मिश्रणामध्ये रेस्ट झाल्यावर इथे मी हे बेकिंग टिन रेडी करून ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण घालणार आहोत ऑइल. तर साधारण 40 ml ऑइल घातलेलं आहे मी आणि ते मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपण 1 टीस्पून बेकिंग पावडर, 1/4 टीस्पून बेकिंग सोडा आणि 1/2 टीस्पून इलायची पावडर घालायची आहे. आणि थोडंसं मी ते जायफळ पण घेतलेलं आहे, कारण आंब्याबरोबर जायफळ छान लागतं. त्यामुळे मी थोडं जायफळ हे किसून घातलेलं आहे. हे बघा. तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे. आणि आता आपण हे मिश्रण आपल्या बेकिंग टिनमध्ये घालूया. हे बघा. तर याच्यामध्ये टिनमध्ये पोर करते. आणि कुकरमध्ये करणार असाल तर तुम्हाला हा प्रीहीट करायचा आहे कुकर. आणि हा मी ओव्हनमध्ये करते. तर 160 डिग्री 30 मिनिटसाठी हा बेक करते. आणि कुकरमध्ये आपल्याला 40 मिनिट्स मीडियम फ्लेमवर बेक करायचा आहे. कुकर 10 मिनटं आधी प्रीहीट करून घ्यायचा आहे, इवन OTG पण. तर आपला हा केक झालेला आहे. टूथपिक क्लीन आली म्हणजे केक हा आपला रेडी आहे. आता आपण डीमोल्ड केलेला आहे. हा पार्चमेंट पेपर मी काढलेला आहे आणि थंड झाला केक थोडा की आपण हा कट करूया. तर हे बघा, मी तुम्हाला कट करून दाखवते. खूप छान लागतो हा, टेस्टी लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. आंब्याचा सीझन अजूनही आहे. आंबे असतील तर नक्की ट्राय करून पहा. हे बघा, छान जाळी पण आलेली आहे आणि खूप मस्त लागतो आणि लहान मुलांनाही आवडेल. तर हे बघा, बाकीचे पण पीसेस मी कट करून घेतलेले आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.